नमस्कार. सयाजी हा रणदिव्यांच्या घरी आलेला असतो आणि सुमित्रा त्याला दारात अडवते आणि म्हणते, का आलात तुम्ही? तेव्हा सयाजी म्हणतो, का आलो म्हणजे मी माझ्या मुलीला भेटायला आलो आहे, तिला बरं नाही आहे ना. तेव्हा लगेच तिथे सारंग येतो आणि म्हणतो, या या डॅडा या. अहो त्यांची ना कंबर दुखते. तेव्हा सयाजी म्हणतो, ठीक आहे मीच जातो वरती आणि तिला भेटून येतो पटकन. तेव्हा नंतर सुमित्रा म्हणते, हे बघा 1 मिनिट थांबा, तुम्ही वरती जाताय तिला भेटायला, मी तुम्हाला तुमच्या मुलीपासून भेटण्यासाठी रोखू शकत नाही, पण जा, पण तिला काहीही भडकवू नका, तिच्या डोक्यात नको नको ते असं भरवू नका, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, नाहीतर तिच्या सकट तुम्हालासुद्धा या घरातून मी हकलून देईन. इथे येता आणि तिला काहीही भरवता तिच्या मनामध्ये, एकाचं 2 जंगता आणि भांडणं लावण्याची कामं करता, मला हे अजिबात चालणार नाही. तेव्हा सयाजी म्हणतो, काय बोलताय काय तुम्ही? सुमित्रा म्हणते, बरोबर बोलताय. माझ्या सारंगला, माझ्या एकदम सीध्या साध्या सारंगला तुम्ही काय करून ठेवलं? त्याच्या मनामध्ये नको नको ते भरून आमच्या विरोधात त्याला भडकवलं आणि भांडणं लावण्याची कामं केली. तुमच्या स्वतःच्या मुलीच्या संसारात तुम्ही सारखी लुडबुड करताय, तिच्या मनात पण नको नको ते भरवताय आणि भांडणं लावण्याची कामं करताय. लक्षात ठेवा, जर असं केलं ना तुम्ही तर याद राखा, मी विसरून जाईन की तुम्ही आमचे व्याही आहेत म्हणून. ते ऐकून सयाजी आता घाबरतो. सयाजी आता ऐश्वर्याला भेटून येतो आणि ऐश्वर्याला सांगत असतो, तुझी ती सासूबाई, तिने माझा केवढा अपमान केला, तू चल आत्ताच्या आत्ता घरी चल, तुला इथे राहायची गरज नाही आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही डॅडा, जर मी इथून आली तर ते आपल्याला म्हणतील की मी हार मानली, नाही मी येऊच शकत नाही. त्यानंतर सयाजी हा ऐश्वर्याला भेटून जात असतो. तेव्हा सुमित्रा म्हणते, झालं बोलून झालं? तिच्या मनात नको नको ते भरवून झालं का? तेव्हा सारंग पुढे येतो आणि म्हणतो, डॅडा काही करा, पण आम्हाला ना आमचं गेलेलं परत सगळं मिळवायचं आहे. तेव्हा सयाजी म्हणतो, मिळेल मिळेल, काही काळजी करू नकोस, आपण काहीतरी करू. आणि सयाजी निघून जात असतो. तेव्हा सारंग हा त्याच्या हातापाया पडत असतो. तेव्हा आजी बाहेर येते आणि सारंगच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते, सारंग तू त्या बाईच्या नादी लागू नकोस, खरंच जानकी खूप चांगली आहे आणि तिला या घराची काळजी आहे. तेव्हा सारंग म्हणतो, आजी तू सुद्धा आता जानकीच्या बाजूने बोलायला लागलीस. तेवढ्यात सुमित्रा येते. सुमित्रा म्हणते, आई तू आता त्याला परत भडकवतेस. अगं तुला सांगितलं ना, तू अशी कामं करू नकोस, भांडणं लावायची तू कामं करू नकोस, नाहीतर तुलासुद्धा मी या घरातून बाहेर काढेन आणि कोकणातल्या घरात पाठवेन. आता इकडे सर्वजण सुमित्रा एंटरप्राइजेसच्या जागी जानकी एंटरप्राइजेसचं नाव लावतात आणि त्याचं ओपनिंग करायचं असतं म्हणून जमलेले असतात. आता जानकी ही आजी आणि सुमित्राला घेऊन सुद्धा तिथे आलेली असते. ऋषिकेशला राग येतो त्यांचा. त्यानंतर ऋषिकेश म्हणतो, हे घे जानकी, आता तू ओपनिंग कर, ही घे तू फीत काप. तेव्हा लगेच आजी म्हणते, बघितलंस का सुमित्रा, आता तुझी काही गरज नाही आहे, तुझं नाव पण चेंज केलं, आता ओपनिंगसुद्धा तिच्या असते. आपल्याला कशाला बोलवलं आहे, तुला कशाला बोलवलं इथे, फक्त यांचा मोठेपणा बघायला. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते, आजी अहो, नाव जरी कंपनीचं बदललं असलं तरी आम्ही माणसं तीच आहोत. तुम्ही आईंच्या मनात आता नको नको ते भरवू नका. मला वाटलं तुम्ही बदलले असाल, पण नाही हो, तुम्ही कधी बदलूच शकत नाही. आई आमच्या आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं प्रेम आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. वेळ त्याचं उत्तर आहे. हे घ्या आई, तुम्ही ओपनिंग करा. आणि ती कैची जानकी सुमित्राच्या हातात देते आणि म्हणते, फीत कापा. आणि सुमित्रा ती फीत कापते. सर्वजण टाळ्या वाजवतात आणि सर्वजण पेढे वाटतात. आता सर्वजण तोंड गोड करतात. सुमित्राला खूप भारी वाटत असतं. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.